हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव टी पॉइंटवर अज्ञात वाहनानं दुचाकी स्वाराला उडवल्याची घटना घडली आणि साधारणपणे मध्यरात्रीच्या सुमारास आजेगावमध्ये ही घटना घडलेली आहे असं समजतंय। भीषण अपघात हा होता आणि याच्यामध्ये दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झालाय। वाळूच्या टिप्परने या दुचाकी स्वाराला उडवलं असा संशय पोलिसांना आहे। दुचाकीला जवळपास 100 फूट फरफटत नेलं। गणेश तनपुरे असं या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। घटनास्थळावर गोरेगाव पोलीस दाखल झाले आणि सीसीटीव्हीची सुद्धा तपासणी केली जाते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी संतोष भिसे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। संतोष, पोलिसांनी आता सीसीटीव्हीचा वगैरे तपास घेतलेला आहे असं समजतंय, त्या माध्यमातून काही माहिती समोर येऊ शकली आहे का? नक्कीच रेड्डी, हिंगोलीच्या आजेगाव फाट्यावरती पॉईंटवर ही घटना घडलेली आहे। त्या घटनास्थळी सध्या गोरेगाव पोलीस दाखल झाले आहेत आणि सीसीटीव्हीचा शोध घेत आहेत। विशेष म्हणजे ज्याचा अपघात झालाय त्याचं लग्न देखील होतं, परदेशाच्या घरी लग्न होतं, म्हणजे हा नवरदेव आहे आणि आपल्या आजीला घेऊन आणण्यासाठी म्हणजे वागदाळ या गावी जात होता आणि पहाटे 4 वाजता जो आहे हा युवक म्हणजे गणेश तनपुरे हा युवक आपल्या आजीला घेऊन येण्यासाठी निघाला होता। मात्र त्याचा आजेगाव टी पॉईंटवर अपघात झाला आणि अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। जवळपास त्या वाहन चालकांना आता वाहन अद्यापर्यंत नेमकं कोणते आहे अद्यापर्यंत स्पष्ट झाले नाही। मात्र हे वाळूचं वाहन आहे असं म्हटलं जात आहे। मात्र आता पोलीस जे आहे त्याचा तपास करत आहेत। मात्र हा नवरदेव एखाद्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे, त्यामुळे आता परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। आता घटनास्थळी गोरेगाव पोलीस दाखल झाले, आता सीसीटीव्हीची तपासणी करतायत। नेमकं सीसीटीव्ही मध्ये नेमकं या वाहनाला, या दुचाकीला नेमकं कोणत्या वाहनाने धडक दिली हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एखाद्या नवरदेवावर काळानं घाला घातलेला आहे, त्यामुळे आता सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, दुःख व्यक्त केलं जात आहे। आता याचा पोलीस नेमकं शोध लावत आहेत, नेमकं वाहन कोणतं आहे आता हे तपासामध्ये उघड होणार आहे। रद्दी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी संतोष। Thank you.